5 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण तांत्रिक सत्रासाठी इथे उपस्थित राहणार आहोत। मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे पहिलं तांत्रिक सत्रातलं जे भाषण आहे ते शोभिवंत मत्स्य संवर्धन, सद्यस्थिती आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर माधुरी पाठक आपल्याशी संवाद साधणार आहेत। सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। धन्यवाद। नमस्कार, गुड मॉर्निंग। तुमच्या सगळ्यांना माझा नमस्कार। आणि आता सरांनी माहिती दिल्याप्रमाणे माझी जेवढी सर्व्हिस आहे ना त्याही पेक्षा इथे तुमचा अनुभव तेवढ्या वर्षांपेक्षा जास्त कदाचित तुमचा ऑर्नामेंटल फिश मधला अनुभव हा खूप मोठा आहे। त्यामुळे मी माझ्या परीने आत्ताची सध्या काय सिच्युएशन आहे शोभिवंत मत्स्य संवर्धनामधली आणि काय शक्यता होऊ शकतात म्हणजे क्लस्टर बेस्ड फार्मिंग त्याच्यावर आपण बोलणार आहोत। आता जर बघितलं ऑर्नामेंटल किंवा शोभिवंत मत्स्य उद्योगावर जर आपण प्रकाश टाकला तर याची सध्याची परिस्थिती अशी आहे की जागतिक स्तरावर 18 ते 20 अब्ज डॉलर्सचा हा बिझनेस आहे, ज्यामध्ये 2500हून अधिक प्रजाती आहेत। सो आपण सगळ्यांनी मिळून जरी काउंट केलं की आपण संवर्धन ऍक्च्युली किती माशांचं करतो तर ते मला नाही वाटत की 50 ते 60 व्हरायटीच्या त्या प्रजातींपलीकडे आपण बोलतो। सो भारतामध्ये ज्या अनेक प्रजाती आढळतात त्यापैकी फार कमी प्रजातींवर आपण लक्ष केंद्रित करून त्यांचं मत्स्य संवर्धन करतो आहोत। पण अशा अनेक प्रजाती आहेत ज्यांच्यामध्ये भरपूर असं पोटेन्शियल आहे की तुम्ही त्यांचं संवर्धन करू शकता, त्यांना मार्केट डिमांड सुद्धा तेवढी आहे। आणि भारतामध्ये एकंदर जर बघितलं तर पूर्ण पश्चिम घाट नंतर नैऋत्यकडचे देश राज्य याच्यामध्ये भरपूर असं पोटेन्शियल आहे की जिथे काय म्हणतात नैसर्गिक खूप सुंदर व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या रंगाच्या आहेत, वेगवेगळ्या आकाराच्या आहेत, ज्यांच्यावर अजूनपर्यंत काम सुरू झालेलं नाहीये। सो तुम्ही एक ग्रुप म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की आता जसं क्लस्टर बेस्ड फार्मिंग ज्याला म्हणतो ना आपण, संघटित शेती पद्धतीने जर तुम्ही एकत्र येऊन त्याच्यावर काम केलं ना तर निश्चितपणे महाराष्ट्र आणि देशाचं पण शोभिवंत मत्स्य उत्पादन नक्कीच वाढू शकतं आणि आपल्याला त्याचा जो फॉरेन एक्सचेंज मिळतो म्हणजे जो मार्केट केल्यानंतर जो एक्सपोर्ट व्हॅल्यू मिळते ती पण निश्चितच वाढू शकते, एवढं त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे। त्यानंतर ह्या सेक्टरमध्ये दरवर्षी जसं अवेअरनेस वाढत चाललंय किंवा त्याच्यावर रिसर्च वाढत चाललाय, त्याचा विस्तार होत आहे, तसं त्याचा जो ग्रोथ रेट आहे तो पण वाढत चाललाय। जरा तुम्ही दुसरी ऍग्रिकल्चर किंवा डेअरी किंवा अजून मीट प्रोडक्शन जर बघितलं ना तर त्या सेक्टर्समध्ये जेवढी ग्रोथ होत नाही तेवढी आज मत्स्य संवर्धन असेल किंवा शोभिवंत मत्स्य संवर्धन असेल त्याचा लोकांना अवेअरनेस पण वाढतोय, त्यामुळे त्याची ग्रोथ रेट पण त्याचं चांगलं आहे। पण ते जरी बघितलं तरी सगळ्यात जास्त निर्यात करणारा देश हा सिंगापूर आहे। ओके, सो आपला नंबर म्हणजे आपण किती म्हटलं की भारतामध्ये होत आहे प्रोडक्शन, आपण कल्चर करतोय किंवा कॅप्चर करूनही जे आपण गोळा करतोय त्याचा फारच थोडा शेअर म्हणजे आपण जर आपला भारताचा फॉरेन एक्सचेंज म्हणजे एक्सपोर्ट जर बघितला पूर्ण मत्स्य याच्यातला म्हणजे पूर्ण मत्स्य संवर्धनामध्ये तर आपला शेअर जो आहे तो जागतिक स्तरावर खूप कमी आहे। म्हणजे वी आर ऑन व्हेरी व्हेरी बेसिक लेवल। इथून आपण संघटित होऊन जर काम केलं तर तोच एक पर्याय आहे की आपल्याला पुढे कुठेतरी त्याचं मोठ्या प्रमाणात आपलं योगदान होईल देशाच्या इकॉनॉमीसाठी। सो मत्स्य संवर्धन किंवा शोभिवंत मत्स्य संवर्धन ही एकच बाब नसून मला इथे या ठिकाणी हायलाइट करायला आवडेल की प्रत्येकच जण फक्त मत्स्य संवर्धन करतोय किंवा मी वेगवेगळ्या 10 व्हरायटीज करतोय, मी कोळी करतोय किंवा कोणी नियॉन ट्रेट्रास करतो फक्त, कोणी एंजलच करतो फक्त, पण प्रत्येकाला संवर्धनच करायचंय असं कुठेतरी जेव्हा येतं ना आपल्या डोक्यात मग तेव्हा आपण कुठेतरी मागे पडत जातो। जर एखाद्याकडे जागा आहे, त्याच्याकडे तसे स्रोत आहेत तर त्याने जरूर मत्स्य संवर्धन केलं पाहिजे, पण हे प्रत्येकाला जमेल, प्रत्येकाचीच तशी सुटेबल कंडिशन असेल असं नाही ना। सो त्याच्याशी रिलेटेड म्हणजे शोभिवंत मत्स्य संवर्धनाविषयी जे काही बाकीच्या गोष्टी आहेत
जसं लाईफ फीड आहे, लाईफ फीड म्हणजे जे नैसर्गिक खाद्य म्हणतो आपण, तो एक सध्या मार्केट सेगमेंट आहे मोठ्याच्या मोठा. सो आपण त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं किंवा तुमचं अजून ऍक्सेसरीज असतील किंवा आता जसं बोलणं झालं होतं मगाशीच की ब्रूड बँक तयार करायची, जिथे चांगल्या पद्धतीचे आपण क्रॉस ब्रीड करू शकतो. तुमच्यापैकी अनेक जण कदाचित दुसऱ्या कंट्रीजमध्ये सिंगापूरला बघूनही आला असाल की तिथे रेग्युलर जे चालू आहे त्या प्रकारा व्यतिरिक्त तुम्ही कुठला तरी वेगळाच मासा बघता आणि म्हणता की अरे हे तर आपल्याकडे आपण पाहिलंही नाही अजूनपर्यंत. पण हे सगळं जेव्हा जेनेटिक लेवलला ब्रीडिंग होतंय आणि त्याच्यात वेगवेगळे जीन वापरून त्यांचं क्रॉस ब्रीडिंग केलं जातं, तशा त्या फॅमिली मेंटेन करतात. आणि मला असं वाटत नाही की प्रत्येक ठिकाणी रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज, जे काही कॉलेजेस आहेत, ज्या संस्था आहेत, त्या तुम्हाला मार्गदर्शन करायला आहेत. पण जसं हसन सर म्हटले की इथे बसलेला प्रत्येक जण वैज्ञानिक आहे. तुम्ही जे इनोव्हेशन करता ते कदाचित बऱ्याचशा म्हणजे शोध संस्थांमध्ये सुद्धा नसतं. त्यामुळे ही कौतुक करण्यासारखी बाब आहे. पण आपण आपलं लक्ष कुठे केंद्रित करतोय ते बघणं आता गरजेचं आहे या सिच्युएशनला. जर एखाद्याकडे मत्स्य संवर्धन पॉसिबल होत नाहीये पण दुसऱ्याकडे होतंय आणि तुम्ही क्लस्टर बेस्ड अप्रोच घेऊन काम केलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, सहकार्य पद्धतीने जर काम केलं, एकमेकांना सपोर्ट करून, की तुमच्यापैकी 10 जण असतील ज्यांच्याकडे मत्स्य संवर्धन किंवा ब्रीडिंग काय म्हणतात त्याला सीड्स तयार करणे, जर ब्रीडिंग तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकत असाल तर त्याला लागणारं लाईफ फूड कोणतरी दुसऱ्यांनी सपोर्ट करायचं. पण ते कंटिन्यू सप्लाय चेन असली पाहिजे. ठीक आहे, मग त्या 10 लोकांच्या ग्रुपनी फक्त लाईफ फीडवरच फोकस करायचं. मग 10 लोकांनी फक्त त्याची ब्रूड बँकच चांगली डेव्हलप करायची, 10 लोकांनी फक्त त्याचं सीड काय म्हणतात नर्सरी रेअरिंग करायचं आणि मग बाकीच्यांनी फक्त मार्केटिंगवर फोकस करायचं. मी सगळंच करणार, म्हणजे मी ए पासून ते झेड पर्यंत करणार. हा जो अप्रोच आहे ना, हा कुठेतरी बदलून A to B, B to C, C to D असं करून तुम्ही जर झेड पर्यंत पोहोचलात ना, तर मला वाटते हा जो लूप होल आहे की माझ्याकडे ब्रूड स्टॉक आहे चांगला पण माझ्याकडे नैसर्गिक खाद्य नाहीये, एखाद्याकडे नैसर्गिक खाद्य पण त्याच्याकडे क्वालिटी ब्रूड स्टॉक नाहीये. सो हे जर ह्या अप्रोचनी तुम्ही गेलात तर मला वाटतं नक्कीच म्हणजे या क्षेत्रामध्ये क्रांती घडवू शकते. आपण देशांतर्गत जर पाहिलं तर मी जसं म्हणते तसं आपण 100 प्रजातींवर जर काम करत असू ना, भारतामध्ये जर एक्सपोर्ट 100 प्रजातींचा असेल तर त्यातल्या फक्त 15 स्पीशीजचा आपण ब्रीडिंग किंवा संवर्धन करू शकतोय आता या घडीला. कारण त्याचा जो काय म्हणतात, आता जसं सांगितलं की प्रत्येक फिशला लागणाऱ्या कल्चर कंडिशन, ब्रीडिंग कंडिशन या वेगवेगळ्या आहेत. सो त्याच्याकडे लक्ष देऊन आपण जर समजा अशा व्हरायटीज आहेत ज्या नैसर्गिक म्हणजे आपल्या पाण्यात अवेलेबल आहे, त्याचा ब्रूड बँक, पण तो आपण जर कॅप्टिव्ह मॅच्युअर केला त्यांना लाईफ फीड घालून, तर आपण तो जो आकडा आहे ना फक्त 15 माशांचं आपण जे ब्रीडिंग करू शकतोय ते तुम्ही थोडं अजून वाढवू शकता. की इंडियामध्ये आता जे काही एक्सपोर्ट होते ते असं होतंय की वाईल्ड कॅप्चर. तुम्ही वेस्टर्न घाट बघा, तुम्ही तामिळनाडू, केरला, बेंगलोर ह्या ज्या सगळ्या रिव्हराईन म्हणजे ट्रेंचेस मधून जे मासे गोळा होतात ना त्याचंच फक्त एक्सपोर्ट होतोय. इव्हन कोकणाविषयी जर बोलायचं झालं तर कल्चर ट्रेंड किंवा संवर्धन करणं ही खूप बेसिक स्टेप आहे सध्याच्या घडीला. मग असे मासे ज्यांचं अजून कॅप्चर ब्रीडिंग झालेलं नाहीये किंवा बऱ्याचशा संस्थांकडे असे मासे आहेत अवेलेबल की ज्यांचं ब्रीडिंग किंवा पॅकेज तयार आहे पण आपण त्यांना कधी अप्रोचच झालो नाही, अशा संस्थांकडे जर तुम्ही गेलात आणि त्यांना जर विचारलं की ह्या माशाचा, आता सह्याद्री डेनिसोनी आहे मिस केरला, त्याचं कॅप्टिव्ह ब्रीडिंग स्ट्रॅटेजी अवेलेबल आहे, ती तुम्ही घ्या आणि ती त्या माशाची किंमत मला वाटतं जो मिस केरला आहे तो 500 to 600 रुपीज एका पेअरला जातो. सो अशा माशांवर जर लक्ष केंद्रित केलं ना तर मला वाटतं चेंज होईल. आणि मेनली आपण असं करतो की लो व्हॅल्यू स्पीशीजवर फोकस करतो. मग तुम्ही किती एनर्जी त्याच्यामध्ये टाकली तरी तो बॅन केलाय, कॅप्चरसाठी बॅन केलाय. पण हां स्टेट
माईक घ्या. हा 1865 डिस्काउंट झालेला फिश. आणि मी जेव्हा छोटा होतो तेव्हा मी कॉलेजमध्ये फिशरीज कॉलेजच्या बसमध्ये हा फिश बघितलेला होता. माझं म्हणणं आहे की हा फिश बॅन केला गेला. तुम्ही 500 रुपये बोलता त्या फिशची किंमत. आजच्या डेटमध्ये हा असा फॉरेनवरून परत येतो इंडियामध्ये. अल्बिनो व्हरायटी ती त्याची किंमत जास्त आहे, पण इंडियनची नाही आहे. मलेशिया एवढा ब्रीड करतोय हा मासा हिशोबाच्या बाहेर. मला समजत नाही की आपण ह्याच्याबद्दल का फार्मर्सला ट्रेनिंग प्रॉपर दिली नाही. का 20 वर्षापर्यंत आम्ही 20 वर्षापर्यंत मासा बघतोय, 20 वर्षापर्यंत प्रोडक्शन का नाही झालं आणि हा बॅन केला आता शेड्यूल 1 मध्ये. यू कांट ऑफिशियली सेल दिस फिश. हाऊ कॅन यू ब्रीड इट? चले. सो हा सह्याद्री डेनिसोनी मिस केरला जो आहे तो एंडेंजर्ड स्पीसीज आहे. तुम्ही त्याला नदीमधून आता काढू शकत नाही, बॅन आहे त्याच्यावर, मान्य आहे. पण अण्णामलाई युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर अना मर्सी म्हणून मॅडम आहेत, ज्यांच्या स्टुडंट्सनी आणि त्यांनी मिळून या माशावर काम केलं आणि कंट्रोल्ड कंडिशनमध्ये कॅप्टिव्हिटीमध्ये त्याला मॅच्युअर केलं आणि त्याचं ब्रीडिंग पण सक्सेसफुल केलंय. त्यानंतर 2018च्या काळी मी स्वतः या माशाचं कॅप्टिव्ह ब्रीडिंग आणि मॅच्युरेशन केलंय, ज्याच्यामध्ये आम्ही फोटो पिरियड मॅनिप्युलेशन करून या मासाला कॅप्टिव्हिटीमध्ये तयार केलं होतं, म्हणजे ब्रूड स्टॉक डेव्हलप केला होता आणि त्याचं ब्रीडिंग पण सक्सेसफुल झालंय. आमच्या वेबसाईटवर याची नोंद पण आहे की कॅप्टिव्ह मॅच्युरेशन आणि ब्रीडिंग ऑफ सह्याद्री डेनिसोनी. फार्मर स्वतःहून पुढे येतच नसेल की मला या माशाचं ट्रेनिंग द्या, मला हे शिकायचंय, आम्ही नाही काही करू शकत ना. बॅन जरी केला असेल तरी रिस्क नाही, रिसर्च पर्पजसाठी नाही. तुम्ही जर ब्रीडिंग करत असाल त्याचं, if you can breed this fish, you can sell this fish. Only bottleneck is the breeding. Even Asian Arwan is allowed to export if you breed it. Only if you breed. You breed it and export it. Nobody can stop it. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा बॅन एवढ्या करताय की तुम्ही कॅप्चर करत जाताय आणि मग त्याचं जे नॅचरल फाउना आहे तो कमी होत चाललाय. त्यामुळे तुम्ही जर त्या माशाला ब्रीड करून दाखवत असाल आणि यू हॅव अ सर्टिफिकेट की आय पर्सनली ब्रेड दिस फिश, देन यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम टू सेल दिस फिश डेफिनेटली. आणि ह्या माशांच्या वर आमच्या इन्स्टिट्यूट CIFE मध्ये अजूनही रिसर्च चालू आहे. तुमच्यापैकी जर कोणी इंटरेस्टेड असाल तर आपण याचं एक स्पेशल ट्रेनिंग तिथे करूया की सह्याद्री डेनिसोनीला कॅप्टिव्ह मॅच्युरेशन कसं करायचं, किती फोटो पिरियड, किती लाईटमध्ये त्याला मेंटेन करायचं, म्हणजे तो मॅच्युअर होईल. आणि मग एकदा मॅच्युअर झाला ना की त्याची रेग्युलर जशी तुम्ही कोई कार्पला गोल्ड फिशला करता तशी सेम प्रोसिजर आहे याच्या ब्रीडिंगची. सो त्याची काळजी मी घेईन की डेनिसोनी ब्रीड तुम्हाला करून दाखवायचं आहे. शुअर. बोला. भेटलाय त्यांचा माईक बंद केला. तुम्ही हिंदी बोला सर, चालेल हिंदी बोला. वर्ल्डमध्ये आहे, आज भी आहे आणि ते बॅन नाही. तुम्ही जो सांगितला आणि तुमच्या गायडन्समध्ये ते दुसरी माणसे आहेत ते आम्ही करायचा प्रोग्राम करेल तो आय थिंक आपला प्रोग्रेस होतो. एक आपल्या गायडन्स पाहिजे. एक लक्ष द्या, लेक्चर जे पूर्ण होत्या संपल्यानंतर ज्यांची जी प्रश्न आहे ती शेवट काय होईल माहिती आहे,
हे कुठेतरी दुसरीकडे जाईल, त्यांचं हे पूर्ण होऊन द्या. झाल्यानंतर ज्यांचे प्रश्न आहेत सर्वांना टाइम दिले जाईल. ओके, आम्हाला सर तुमचा प्रश्न कळलाय मला. कुठलाही मी आता तेच म्हणलं की आपल्याकडे आपण ब्रीडिंग फार कमी माशांचं करतो आणि मग त्यामुळे काय होतं की आपल्याकडे सगळ्यांना मिळून इथे 100 लोक बसले तर आपल्याकडे व्हरायटी काय 50 नाही तर 60. सो 2500 प्रजाती जर आपल्या भारतात अवेलेबल आहेत तर मग आपण त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना आपण काय दिलं तर काय होईल हे जर करून बघितलं ना तर नक्की आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुली ब्रीडिंग करू शकतो. आता तो ग्राफ जर तुम्ही बघितला ना तर त्या राऊंडमध्ये सगळ्या मिळून 2500 जसं मी आता सांगितलं की तेवढ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत, पण आपल्याला फक्त 100 माहिती असतील की ज्याचं ब्रीडिंग कल्चर आणि एक्सपोर्ट होतं आहे, बरोबर. आणि त्यापैकी जे काही आपण जे इंडिजिनस फिश ब्रीड करतोय त्या फक्त 15% व्हरायटी आहेत ज्याच्यावर आपण काम करतोय. आता आपली एनर्जी सगळी फक्त एका छोट्या ग्रुपवर आहे. सो 85% जे काय एक्सपोर्ट होतं आहे ते सगळं वाईल्ड कॉट आहे. आणि जसं डेनिसोनीच्या केसमध्ये झालं की आपण ते कॅप्चर करत राहिलो, विकत राहिलो, प्रॉफिट मिळवत राहिलो, पण कुठे ना कुठे ते करत 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 आता तो मासाच मिळायचा बंद झाला आहे. त्या नद्यांमध्ये तो मासाच नाही आहे आता. सो आपण जर हेच करत राहिलो की मालवण आहे, कोरल एरिया आहे, तिथून छान रंगीत मासे मिळत आहेत, काढत राहिलो फक्त एक्सपोर्टसाठी तर मग भविष्यात काही उरणार नाही ते आपल्याकडे. पुढं नाही जाते का? हां, यापैकी मी जस्ट रिप्रेझेंटेशन टाकले, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त सुंदर व्हरायटीज माहिती आहे. सो ह्या सगळ्या ज्या या मिळतात ह्या ईशान्य भागामध्ये आणि आपल्या पश्चिम घाटात मिळतात. त्याच्यापैकी आपल्याकडे पश्चिम घाटात 155 प्रजाती उपलब्ध आहेत आणि ज्याच्या आपण निर्यात करतो कॅप्चर करून. आणि बाकी जी बाजारपेठ आहे ती जसं सांगितलं की आपण वाईल्ड कॅचिंगवर जास्त भरोसा ठेवून आपण सध्या पैसे कमवतो. आणि खाऱ्या पाण्याचं बघितलं तर मला एक म्हणजे नेहमी वाटतं की रत्नागिरी बद्दलच पर्टिक्युलरली बोलायचं झालं ना तर आपण मराईन ऑर्नामेंटल फिशवर जर फोकस केला ज्याच्या खूप व्हरायटीजच्या ब्रीडिंग पॅकेजेस अवेलेबल आहेत. आपल्याकडे तशा कल्चर कंडिशन आहेत. सुदैवाने आपल्याला लाभलेला जो कोकण किनारपट्टीचा प्रदेश आहे ज्याच्या थ्रू आपण मराईन ऑर्नामेंटल फिशवर काम करायला सुरू केलं पाहिजे. तुमच्यापैकी बरेच जण करतही असतील कदाचित, पण गोड्या पाण्याच्या बाहेर जाऊन खारं पाण्याचं जर काम तुम्ही सुरू केलं तर मला वाटतं ह्या त्या मासांमध्ये 4 ते 5% पटीने जास्त तुम्ही पैसे कमवू शकता सॉल्ट वॉटर फिश. आता ही जर देशांतर्गत बाजारपेठ जर बघितली आपण तर सगळ्यात टॉपवर आहे वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल, ज्याच्यामध्ये काय होतं आहे की हे सगळ्यात मोठं उत्पादक आहेत. नंतर त्यातल्या प्रत्येक म्हणजे जो पण रिव्हराईन पॅच आहे तिथून कल्चर करतात ही लोक. आणि बेसिकली पश्चिम बंगालचं जर बघितलं ना तुम्ही त्यांच्या घरातला हौद किंवा टाकी ती सुद्धा मोकळं सोडत नाहीत हे लोक. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन अस अँड द फॉरेन कंट्रीज. यू गो टू मलेशिया, सिंगापूर, थायलंड, दे युटिलाइज सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर. आणि मग आपण काय करतो आपल्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा आपण वापर न करता आपण आपलीच वेगळी एनर्जी आपली फॅसिलिटी नवीन तयार करण्यात लागतो ज्यामध्ये वेळही वाया जातो आणि मग तुमचे कष्ट जास्त पडतात आणि त्याचा जो नफा आहे तेवढा मिळत नाही. त्यानंतर सध्या बंगालनंतर तामिळनाडू टॉपवर आहे. तामिळनाडूमध्ये चेन्नईजवळ कोलाथर म्हणून एक गाव आहे. त्यांचा मी एक केस स्टडी पण तुम्हाला दाखवणार आहे आता. त्यांनी ज्याच्याकडे जे जसं मी आता सुरुवातीला सांगत होते ना एखाद्याकडे नाही आहे अवेलेबल मोठ्या टाक्या तयार करणं किंवा एकदम ब्रीडिंग करणं, त्यांनी काय केलं आहे कम्युनिटी बेस्डवर ज्याच्याकडे छोटे पॉन्ड आहेत त्यांनी फक्त तेवढंच काम करायचं A to B, सगळं नाही करत बसायचं. ब्रीडिंग 10 लोकांनीच करायचं. तसं त्यांनी म्हणजे स्मॉल इंडोर टँक्स, आउटडोअर टँक्स, ब्रीडिंग टँक्स आणि ग्रो आउट टँक्स असा त्यांचा बिझनेस डायव्हर्ट केला आहे. सो कोल्हापूर हे सध्या एक पूर्ण इंडिया लेवलवर
आयडियल सिटी म्हणून ओळखली जाते या ऑर्नामेंटलच्या संवर्धनासाठी. नंतर आहे केरळ. केरळमध्ये पण लोकांनी जे काही वेटलँड आणि वॉटर बॉडीज अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कल्चर करायला सुरुवात केलेली आहे. आणि मग आपलं मुंबई महाराष्ट्राबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायला नको, याच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे. आणि कर्नाटक. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला मार्केट टॅप करता येईल ना, ज्या मेट्रो सिटीज आहेत, सध्याचा स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ना आपल्यासाठी हा बिझनेस म्हणून खूप चांगला स्कोप आहे. प्रत्येकजण घरामध्ये किंवा रेस्टॉरंट्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये ऑर्नामेंटल फिश ठेवायला सगळ्यांना आवडतं. सो ही जी इंडस्ट्री आहे ना, आता सध्या तुम्ही मुंबईला साध्या नर्सरीकडे जरी गेलात ना, तर तो तुम्हाला कुंड्या देतो, झाडांची रोपं देतो, माती देतो, खत देतो. हे सगळं तुम्ही घरी जाऊन करा किंवा माझा माणूस येईल तो करून देईल आणि दर 8 दिवसाला तो येईल, पाणी घालेल, खत घालेल. म्हणजे इतकी लोकांची लाईफस्टाईल बदललेली आहे ना, की जसं किसान कनेक्टवर चिरलेल्या भाज्या घरी येत आहेत की घरच्या बाईला तेवढी पण मेहनत करायला नको. सो तसं ही इंडस्ट्री वाढलेली आहे. तो एरिया जर तुम्ही फोकस केला की ॲक्वेरियम सर्व्हिसिंग, मी तेवढंच काम करणार. माझा रत्नागिरीचा पॅच आहे, ज्यांच्याकडे आहे मी त्यांना सर्व्हिसिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार. दॅट इज ऑल्सो अनदर बिझनेस अँगल. यू डोंट स्टार्ट ओनली विथ द ब्रीडिंग और कल्चर. यू कॅन डू ऑल दिस अलाइड अँसिलरी एरियाज अँड गिव्ह युअर एनर्जी. तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये ऑर्नामेंटल फिशचं डोमेस्टिकेशन आणि त्याचं कल्चरवर पण भरपूर फोकस दिलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी निधी पण भरपूर दिलेले आहेत. आय एम शुअर तुम्ही प्रत्येकाने ती स्कीम घेतलेली सुद्धा असेल. त्यामध्ये 4 मेजर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स बनवले जाणार आहेत. 6,000 ॲक्वेरियम शॉप्स नवीन होणार आहेत आणि 10,000 ॲक्वेरियम हॉबीजना ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे ही स्कीम. आणि बाकी एम्पेडावर तर तुमचं डिटेलमध्ये क्लास आहे, त्यामुळे त्याची माहिती मिळेल. ह्या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत, आता हे जसं मी सांगितलं तुम्हाला की आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगाने जर आपण विचार केला ना, तर इंडियामध्ये ॲक्वेरियम कीपिंगसाठी राईट फ्रॉम ऑर्नामेंटल म्हणजे ॲक्वेरियम कन्स्ट्रक्शनपासून तर ते जर हॉबीज असेल, घरामध्ये करत असेल तर त्याचं मार्केटिंग प्लस त्याच्यामध्ये तुम्ही जसं मी सांगितलं की लाईव्ह फूडची इतकी जास्त गरज आहे ह्या सेक्टरला सध्या आणि करणारं कोणी नाही आहे. सो तुम्ही जर तुमच्या घरामध्ये सेटअप तयार केला, डॅफनिया असेल, मोयना असेल किंवा ट्युबिफेक्स बॉम्ब्स असेल, ज्यामुळे माशांना कलर चांगला येतो आणि बरेचसे असे मासे आहेत ना की तुम्ही त्यांना वेगळं काही करायची गरज नाही आहे. तुम्ही त्यांना फक्त चांगलं खाद्य घातलं तरी तो चांगला ब्रूड स्टॉक तयार होतो आणि मग तुम्हाला त्याचं स्वतः ब्रीडिंग करता येतं. प्रत्येक वेळी रिसर्चच झाला पाहिजे मग मी करणार असं तुम्ही कधी वाट बघितलेलीच नाही आहे. यू आर मच अहेड दॅन द रिसर्च इन्स्टिट्यूट. सो मला असं वाटतं की ह्या जर ॲन्सिलरी म्हणजे पूरक व्यवसायांमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं ना, जसं नंतर ॲक्वेरियम ॲक्सेसरीज आहेत, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, लाईफ फीड आहे. लाईफ फीड खूप मोठा बिझनेस होऊ शकतो या एरियामध्ये. नंतर ब्रीडिंग आणि सेलिंग ह्यामध्ये जर फक्त कॉन्सन्ट्रेटेड वर्क करून जर तुम्ही क्लस्टर एक अप्रोच तयार केला ना, आता ह्या रत्नागिरी शोभिवंत शेतकरी संस्था जी आहे तुमच्यामध्ये जी रजिस्टर्ड असतील, तुमची फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन तयार झाली आहे का, रजिस्टर्ड आहे, FFPO ट्रस्टमध्ये आहे. ही जर तुम्ही फार्मर प्रोड्युसिंग जर ऑर्गनायझेशन बनवली तर आत्ताच्या ज्या या राष्ट्रीय सगळ्या म्हणजे ज्या योजना आहेत ना, म्हणजे NCDC असेल किंवा इवन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत, अंटिल अँड अनलेस यू कम टुगेदर यू विल नॉट गेट एनिथिंग. तुम्ही जर म्हणलात की मी एकटा जातो आणि NCDCकडे फंडिंग मागतो किंवा भारत सरकारकडे मला फंडिंग का म्हणतो, असं होणार नाही. तुम्ही 150 जण आहात, तुमची जी काही रजिस्टर्ड बॉडी आहे 500 जण आहात, तुम्ही एकत्रपणे जर अप्रोच केला प्रोजेक्ट बनवून तर तुम्हाला NCDC मिनिमम 10 लाख तुम्हाला देते, ज्याच्यामध्ये तुम्ही एक स्वतःचं एक युनिट बनवू शकता की ज्यामध्ये जे ब्रीडिंगमध्ये एक्सपर्ट आहेत त्यांनी फक्त ब्रीडिंगचं काम करायचं, जे लाईफ फूडसाठी एक्सपर्ट आहेत त्यांनी फक्त लाईफ फूडचं काम करायचं. आणि असं जर एक वायबल मॉडेल तुम्ही क्रिएट केला आणि तो जर सबमिट केला NCDCला
किंवा PMSSY मध्ये, तर मला नाही वाटत की तुम्हाला कोणी नाही म्हणेल आणि तुम्हाला थांबायची गरज पडेल कुठेतरी. आणि हा सेम अप्रोच तमिळनाडू, केरला, कर्नाटका ह्या सगळीकडे आत्ता जे आपण कम्पेअर करायला बघतो ना की हे यांनी कसं केलं, यांनी हेच केलं की हे एकटे न करत बसता हे एकत्र येऊन यांनी क्लस्टर बेस काम सुरू केलं. त्यामुळे हे आज आपल्याला दिसत आहेत 1, 2, 3 नंबरला. ओके, सो महाराष्ट्राला जर वर येऊन आपल्याला आपलं अस्तित्व मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने त्या अप्रोचमध्ये काम करावं लागेल. आता जे 2030 साठी जो आराखडा बनवला आहे भारत सरकारने, त्याला ॲक्वा रेनबो विजन असं नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 576 कोटींची गुंतवणूक आहे. सो अगेन अँड अगेन आय एम टेलिंग, यू हॅव टू गो क्लस्टर वाईज फॉर दिस ऑल्सो. आणि याचं जे काय उद्दिष्ट तुमच्या भल्यासाठी म्हणजे तुमचा विकास होण्यासाठी यांचे उद्दिष्ट आणि हे आहेत, म्हणजे त्याचं ऑब्जेक्टिव्ह तेच आहे की तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. हां, इथे का? सो सप्लाय चेन जी आहे इंडियामधली ती ब्रीडर्स, रिअरर्स, लाईफ फीड कलेक्टर्स, इम्पोर्टर्स. सो याच्यामध्ये जसं आता मी सांगितलं की प्रत्येकाने व्हॉट इज सुटेबल फॉर मी असं जर विचार केला आणि तुमचा एक ग्रुप तयार केला तुम्ही, तर तुम्ही ही जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ना ती विदाउट एनी हर्डल तुम्ही पार करू शकता. तिकडे अच्छा, त्याचं तिकडे नाही. ओके ओके. आणि जसं आपण फॉरेन कंट्रीचं मॉडेल बघितलं आहे ना, वेगवेगळे रंग आणि ट्रान्सपरंट फिश किंवा वेगवेगळ्या 10 रंगाचं फिश त्या एक्झिबिशनमध्ये ठेवलं होतं, ट्राय कलर इंडियाचं फिश. हे सगळं पॉसिबल होतं फक्त जर आपण त्याला जेनेटिकली मॉडिफाय केलं तर. सो हे करणंसुद्धा तुमच्यासाठी अवघड नाही आहे. तुम्ही जर फॅमिलीज, जसं पावसा सर सांगत होते की ब्रूडस्टॉक डेव्हलप झाल्यानंतर आपण त्याचं इनब्रीडिंग टाळून जर त्याच्या फॅमिलीज इयर वाईज व्यवस्थित मेंटेन केल्या तर क्रॉस करून पण तुम्ही गप्पीचं किंवा टेट्राचं क्रॉस करून सुद्धा एक नवीन फिश तयार करू शकता. बट त्याला कसे पेशन्स आणि तुमची गुंतवणूक हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की आता मी ह्या वर्षी सुरू केले, पण याचा मला जो एंड प्रोडक्ट आहे म्हणजे मास स्केलवर माझं प्रोडक्शन आहे ते पुढच्या 5 वर्षानंतरच सुरू होणार आहे. सो तुमचा तेवढा वेळ तुम्हाला त्याच्यामध्ये द्यावा लागेल. एखादा ट्रान्समिटेड किंवा जेनेटिकली मॉडिफाईड फिश तयार करायचं असेल तर तेवढी वेळ गुंतवणूक तुम्हाला त्याच्यामध्ये द्यावी लागेल. सो हे क्लाउन फिशमधलं मी उदाहरण याकरता टाकलं आहे की आपल्याकडे एवढी कोस्टलाईन अवेलेबल आहे. क्लाउन फिश सोडून अशा अनेक 10 ते 12 व्हरायटीज आहेत की ज्या तुम्ही इझिली ब्रीड करू शकता. डॅमसेल फिश असेल, क्लाउन फिश आहे, अशा सगळ्या व्हरायटीमध्ये तुम्ही जिथे हाय व्हॅल्यू मिळते ना तिथे थोडं लक्ष डायव्हर्ट करा. हां, सो मला वाटते की तुमच्या सगळ्यांचे जर काही प्रश्न किंवा प्रॉब्लेम्स असतील ना तर ते ह्या स्लाईडमध्ये आहेत की सतत तुम्ही तोच ब्रूड स्टॉक वापरताय इनब्रीडिंग करून, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ किंवा त्याचा कलर, त्याचा पॅटर्न सगळं चेंज होतं आहे. जे आपण कशामुळे होतं ते ब्रूड स्टॉक मेंटेन केले नाही आहेत त्यामुळे होतं. त्यानंतर डिसीज आउटब्रेक. जसं आपण म्हणतो की आपण इनब्रीडिंग करतोय पण त्यामुळे काय होतं की त्याचं जे नॅचरली त्याच्यामध्ये डिसीजला रेझिस्टन्स करायची कपॅसिटी असते ना ती F1 पासून F2 नंतर F3 कमी कमी होत जाते. त्यामुळे डिसीज वाढतात. तुम्ही वॉटर क्वालिटीकडे चांगलं लक्ष दिलं नाही तर तो मासा ससेप्टिबल बनतो बाकी रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी. त्यामुळे डिसीज आउटब्रेक होतात आणि जे कंट्रोल करू शकत नाही तुम्ही. नंतर लॅक ऑफ लाईव्ह फूड म्हणजे जे जैव खाद्य पाहिजे त्याच्यासाठी त्याची खूप कमी आहे. त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. त्यानंतर ब्रूडस्टॉक डाएट तयार करण्यासाठी बऱ्याच रिसर्च इन्स्टिट्यूटने रिसर्च केलेला आहे की ब्रूडस्टॉक पर्टिक्युलर फिशचं तुम्हाला जर डेव्हलप करायचं असेल तर तुम्ही स्वतःचं सुद्धा खाद्य बनवू शकता जेणेकरून तुम्ही
जो कमर्शियल फीडवर तुमचा खर्च करताय तो कमी करू शकता. विटॅमिन ई, झिंक सप्लिमेंटेशन, सेलेनियम सप्लिमेंटेशन, त्याचे डोसेस किती यावर पण सगळ्या संस्थांनी काम केलेलं आहे. त्याचा आधार घेऊन तुम्ही स्वतःचं एखादं फीड तयार करू शकता. आणि हा फीड तयार करणं ही सुद्धा एक नवीन इंडस्ट्री तुम्ही डेव्हलप करू शकता, जेणेकरून बाकी इतर लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. हां, अजून एक महत्त्वाचं म्हणजे आता रोटिफर किंवा डॅफनिया मोइना असेल किंवा तुमचे हे असतील काय म्हणतात आर्टिमिया, त्याच्यामध्ये तुम्ही बघता कधी कधी की ते खाऊ घातल्यामुळे माशांना कधी कधी रोगराई होते. सो ते कल्चर करताना जर कोणी लाईफ फीड कल्चर तुम्ही बाहेरून घेताय पण त्याची काय ऑथेंटिसिटी आहे, म्हणजे अधिकृतपणा काय आहे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये रोगराई पसरणार नाही. त्यामुळे हे जर तुम्ही स्वतःच्या कंडिशन्स वापरून जर लाईफ फूड जैवखाद्य स्वतः जर तयार केलं तर त्याचा अजून जास्त तुमच्या ब्रीडिंग प्रोग्राममध्ये ब्रीडिंगसाठी फायदा होऊ शकतो. आणि मॅनेजमेंट ओव्हरऑल तुम्हाला मार्केटिंग आणि सप्लाय कुठे करायचं आहे, कोणत्या वेळी कोण करणारे, नाही तर असं बऱ्याचदा होतं की गोल्डफिश करणारेच 10 ब्रीडर आहेत, एंजल करणारेच 20-25 जण आहेत. मग त्यांचं असं होतं की क्वालिटी चांगली असून पण त्यांना डिमांड किंवा जो सेल व्हॅल्यू आहे ती जास्त चांगल्या प्रकारे मिळत नाही. सो त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. तर हे या ऑर्नामेंटल फिशचं मी एक स्वॉट ॲनालिसिस दाखवते की स्ट्रेंथ तुमची तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे व्हरायटीज खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहेत ज्याच्यावर आपण काम करू शकतो. आपल्याकडे वीकनेस आहे की आपण प्रत्येकजणच प्रत्येक काहीतरी करायला बघतो, सगळंचं सगळं मी करणार. सो तो एक वीकनेस आहे. ह्या एरियामधून जर तुम्ही क्लस्टर बेस ॲप्रोच वापरून जर काम केलं तर ते वीकनेस तुम्ही टाळू शकता. अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. जसं सांगितलं की मेट्रो सिटीजमध्ये सगळ्यांचा कल वाढलेला आहे, त्यामुळे ॲक्वेरियम सर्व्हिसिंग देऊ शकता तुम्ही. नंतर लाईफ फीडवर काम करू शकता, ब्रूड बँकेवर काम करू शकता किंवा त्यांचे जे डिसीज रोखण्यासाठी औषधी असतील नॅचरल बेस ती वापरून सुद्धा तुम्ही तुमचा एखादा स्वतःचा छोटा उद्योग सुरू करू शकता. आणि इनब्रीडिंग हाच एक मेन धोका आहे या क्षेत्रातला. सो ते जर टाळून तुम्ही स्वतःची ब्रूड बँक मेंटेन केली तर त्याच्यावर निश्चितपणे तुम्हाला मात करता येईल. ह्या सगळ्या संस्था आहेत ज्या तुम्हाला शोभिवंत मत्स्य संवर्धन करण्यामध्ये किंवा मार्केटिंग करण्यामध्ये तुम्हाला सहकार्य देतात. त्याच्यामध्ये CIFE आहे, CMFRI आहे ज्यांनी वेगवेगळ्या फिशच्या ब्रीडिंग वर काम केलेलं आहे. हाय व्हॅल्यू ऑर्नामेंटल फिशवर पण आमच्याकडे काम चालू आहे. आमच्या इथल्या प्राधान्य वैज्ञानिक आहेत पारमिता मॅडम, ज्यांनी बऱ्याचशा फिशवर म्हणजे ज्या लोकली अवेलेबल आहेत भारतामध्ये पण ज्याचं आतापर्यंत ब्रीडिंग होत नव्हतं, जसं झेब्रा लोच आहे, त्याच्यावर त्यांनी काम करून त्यांना खाद्य कुठलं द्यायचं, त्यांना ब्रूडस्टॉकमध्ये डेव्हलप करण्यासाठी कुठलं खाद्य द्यायचं, या सगळ्या गोष्टींवर काम केलेलं आहे. सो त्याचं तुम्ही निश्चितपणे आमच्या संस्थेला भेट देऊन त्यांच्याशी बोलून ती माहिती घेऊन त्याच्यावर काम सुरू करू शकता. बाकी आर्थिक सहाय्य देण्यासाठी NFDB आहे, एम्पेडा आहे, याचा तुम्ही लाभ घ्या आणि भरपूर शोभिवंत मत्स्य संवर्धन करा. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. आपल्या सत्रामध्ये झालेला आहे. ज्यांना काही प्रश्न असतील त्यांना विचारायचे. त्याच्या अगोदर मी 3 प्रश्न माझ्या तर्फे त्यांना सांगतो. तर वेळ अभावी आहे ना, एक 4-5 जे इम्पॉर्टंट प्रश्न असतील ते आपण त्यांना विचारू. तुमच्या मार्फत मी ऑलरेडी जसं मॅडमनी सांगितलं ब्रीडिंग प्रोग्राम मध्ये ते सामील होऊ शकतं. त्याला काय करावं लागेल आम्हाला ब्रीडिंग प्रोग्राम करायला, किंवा युनिव्हर्सिटी तुमची ऑन साईट म्हणजे ऑन फॉर्म रिसर्च जर तुम्ही ऑर्गनाईज केलं यांच्यासोबत जेवढे आहेत तर ते जास्त लोकांना म्हणजे कळू शकते. कारण तुम्ही तिथं तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये बसून रिसर्च करून त्याचं हे पोचणार नाही. तर काय फार्मर्सला सिलेक्ट करून तुम्ही रिसर्च म्हणजे वेगवेगळे जसं कोण एका स्पीशीजमध्ये एक्सपर्ट आहे त्याला सिलेक्ट केला, दुसऱ्या स्पीशीजमध्ये एक्सपर्ट आहे त्याला सिलेक्ट करून ऑन फार्म रिसर्च केल्याने भरपूर फायदा होतो. आणि तिसरा
जे तुम्ही बोलले इनब्रीडिंगचा, तर आपल्याकडे काय फॅसिलिटी आहे की तुला DNA टेस्ट करण्यासाठी जे आम्हाला फार्मरला परवडत नाही, तर तुम्ही आम्हाला फ्री करून देऊ शकता? हे 3 प्रश्न आहेत. मी पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते की आम्ही रिसर्च करतो म्हणजे तो फक्त इन्स्टिट्यूट पुरता मर्यादित नसतो. बऱ्याच वेळेला असं असतं की एखादा फिश आहे, त्याचं ब्रूड स्टॉक तयार करायचं आहे, त्याला कॅप्टिव्ह मॅच्युरेशन करायचं आहे. कॅप्टिव्ह मॅच्युरेशन करायला कुठलाही एक घटक कधीच म्हणजे आपण फोकस त्याच्यावर नाही करू शकत. टेम्परेचर आहे, फोटो पिरियड आहे, नंतर त्याला किती त्याचं pH मेंटेन करायचं, ह्या सगळ्यावर प्रत्येक व्हेरिएबलवर म्हणजे फक्त कॅप्टिव्ह मॅच्युरेशन जर करायचं असेल ना, तर त्यासाठी सुद्धा 10 वेगवेगळे घटक पाहावे लागतात पाण्याचे. सो आमच्याकडे रिसर्च करताना असा अप्रोच असतो की कॅप्टिव्ह मॅच्युरेशन करायचे हे 10 ह्या माशांसाठी त्याचा बॅकग्राऊंड स्टडी करून आम्ही ठरवतो की या माशांसाठी हे घटक आपल्याला अभ्यास करावे लागणार आहे. त्यानंतर मग ब्रूड स्टॉक कॅप्टिव्ह मॅच्युरेशन झाला, मग त्याच्या ब्रीडिंगमध्ये काय बॉटलनेक आहे, म्हणजे मॅच्युअर झाला पण ब्रीडिंग करू शकत नाही, असं बऱ्याचदा होतं की मॅच्युअर झाले तर आमच्याकडे पण ब्रीडिंग होत नाही आहे त्याचं. मग त्याचे काय असं करून करून जे स्टेप वाईज काम होतं ना, ते फार्मर फील्डवर करता येणार नाही. पण जर एखादी टेक्नॉलॉजी आमच्याकडे तयार आहे आणि तुमच्यापैकी काही फार्मर इंटरेस्टेड आहेत की ते आम्हाला आमच्या फील्डवर करायचं आहे, तर वी आर व्हेरी ओपन की वी कॅन गो देअर आणि डू रिसर्च ऑन युअर फार्म इट सेल्फ अंडर दी कॉन्ट्रॅक्ट रिसर्च गायडेड बाय ICF. म्हणजे त्याच्या जे काही दिलेले आहेत लिस्ट ऑफ टर्म्स अँड कंडिशन, त्या ग्राउंड्सवर आम्ही जाऊन तिकडे रिसर्च करू शकतो. आणि तिसरं होतं की DNA इनब्रीडिंग आहे, तर तुम्हाला DNA त्याचं चेक करायचं आहे. सो ते आम्ही फार्मरसाठी करू शकतो. आणि आमच्याकडे कुठलेही तुम्ही पॅरामीटर घेऊन या, त्याचं काही प्रायव्हेट लॅब आणि गव्हर्नमेंटची लॅब याच्यामध्ये त्याच्या किमतींमध्ये खूप तफावत आहे. सो तुम्ही बाहेर जे प्रायव्हेट लॅबमध्ये देता ना, त्यापेक्षा 10 पट आमची रक्कम कमी असणार आहे. ती आम्ही नील किंवा फ्री करू शकत नाही, पण जी काही ती बेसिक रक्कम आहे ती देऊन तुम्ही तुमचं DNA टेस्टिंग त्या फिशचं आम्ही करून देऊ शकतो. थँक्यू. थैंक यू मैडम. 2-3 बात बताना. आज तक मुझे पता नहीं था कि आप लोग डायनासोर ब्रीडिंग किया है और उसका टेक्नोलॉजी है. किसी को यहाँ मालूम था? किसी को मालूम नहीं? 1%. लैक ऑफ एक्सटेंशन. 1%. पॉइंट ये है कि टेक्नोलॉजी ट्रांसफर ये लाइन में नहीं है, बिल्कुल नहीं है. ताइवान में एक बहुत बढ़िया सिस्टम है. सब रिसर्च इंस्टीट्यूट खोज निकलता है, न्यू टेक्नोलॉजीज और फार्मर को देता है. अब शौक होगा कि घर में रेयर फिश, बैकयार्ड फार्मिंग, मरीन फिश, ताइवान इज नंबर 1. ये कारण है. See, there are so many countries with very concrete extension plans, but in case of us, what happens? Every farmer comes to us. Nowadays, the trend is like, I don't want to do traditional fish farming. I want to do biofloc. I want to do aquaponics. I want to do RAS. ऐसे फार्मर आते हैं जिन्होंने फिश कभी देखा नहीं है और उन्होंने ऑलरेडी इन्वेस्ट कर लिया है 4-5 लाख बायोफ्लॉक में. ऐसे केस में हम बताते हैं कि आप बायोफ्लॉक मत करो, आप बेसिक फिश फार्मिंग करो. ऑर्नामेंटल फिश ब्रीडर्स हमारे पास आते हैं, बट दे आर लाइक, हमारे पास जो फिश है वो हम ब्रीड करेंगे. सी किसी भी अपना जो नया फिश है ना, उसको देने के लिए आपको उतना टाइम एंड पेशेंस चाहिए. अगर आप बोलोगे कि मेरा बिजनेस अभी वायबल है, आई एम डूइंग एंजल फिश, आई एम डूइंग माई गोल्ड फिश, आई एम डूइंग इवन एरोवाना, सम पीपल आर डूइंग, हैप्पी फॉर देम, बट दे आर नॉट रेडी टू ट्राई समथिंग न्यू. Even like this, we are many breeders of fish. Right. Nobody has cracked the code of how to produce one fish in millions. This is our problem. Number 1. Number 2. The Indian market is paying more than the export market.
Do you know the price of the neon tetra abroad? It is 1 rupee 30 paisa to 1 rupee 90 paisa. In India, breeders will get 10 rupees. I can give you the names of people who are holding 10 mini neon tetras at any time ready to give you. We don't have that quantity available. How will the exporters export? Not possible. My request is crack the code of one fish, give it to one breeder, tell him multiply. Crack the code of another fish. For example, in our R&D center we crack the code of rainbow. I can guarantee you in 500 square meters I'll produce 1 lakh a month. If anybody wants, we need a technology history. Correct. So we need to crack the code of each fish. Number one. Number two, how to maintain the genetic strain. The breeders pay big money for a beautiful goldfish. He has the experience, and when you breed, the head is gone, the tail is gone, something else is gone. So this science is not there here. This science has to be brought into our industry. For the second concern, I want to tell one thing. Any genetic program will not happen over the night. It takes minimum 10 years to maintain the progenies, and then the institute whose mandate is to do the genetic modification in the fish, they will do that, and then very slowly it will percolate to the field, right? And breaking about a code for one single fish will not happen by single breeder. It will happen only when he is supported with live feed, he is supported with the feed industry, he is supported with the health and allied like medicine or therapeutics. Without any live food, I will produce. Then you can produce and give it to your friends. That's what my business is. If anybody wants to buy, Yeah, definitely there will be so many interested people to take up your technology. And if no, then you should find out the reason why it is the mindset of the farmer that he doesn't want to go out of the box. because he doesn't want to leave the house and go to the farm. And this probably is the Any other question? तो मैंने छोटा सा जैसे सर ने बताया कि ताइवान में है या जिधर भी संसार में ICAR is a government body which teaches how updated are your soils. ICR do the research, academics and extension. Extension is our strongest pillar. We reach like the farmer interested group write to us that we want a training program on this. Then we conduct a But why do you have to? मेरी सोच है कि क्यों हम लोगों को जैसा इंस्टीट्यूट में है क्यों हम लोगों को जब तक बच्चा आता है पूछने के लिए मेरे को ये सीखना है एक सिलेबस होना चाहिए अपडेटेड होना चाहिए. It is there on our websites. You open any website, you will find out how many technologies, what kind of work we have done so far. 100 साल around 100 years 200 years में सब चेंज हो गया कि पहले हम लोग सब खेती-बाड़ी करते थे. Correct. So if somebody is asking why is person not coming here? Me personally, I don't want to go into the hard work. But it does not mean. It is in short, what answer you want to give? No, has your syllabus been upgraded? This is the academics for our students at masters and PhD level. What we teach is masters and PhD. Once the students comes out of the basic graduation program from this college, they come there to have their post graduation and then they go for PhDs. But our skill development programs, training programs under tribal subplan or SCSP program, we teach to the farmers. That is the pattern what we have. No, one thing I will tell you. What you are doing there, actually, basic what farmer want is not been done. Because your many students are coming to my farm for specimens and all. I see they are finishing their PhD, but still they don't know what they don't identify even the species. So this is the lack. Yeah. So what in your curriculum, actually what you have to do,
you have to send them somewhere that PhD has to done with the practical doing person. Then only they will get proper, because Sure. what you are doing there, you are finishing your syllabus, they take their degree and they want to go and do government job or either go in any what you say AC office job. They don't want to do. Field work. Am I right or wrong? Yeah, yeah. To some extent, yes, you are right. So basic idea is once they complete the graduation, they are supposed to know the basic. If they don't know, that is the mistake of the student, and then we consider that they are already graduated, and then we try to teach them what are the recent techniques about the research. Then we don't go and tell them IMC identify kaise karna hai at the fry level. Definitely we do that when we do the practicals, but they supposed to know this when they come to us. And then it is based on the what kind of advisor you have. If your mandate is different, you have different projects. Then if it is the molecular work, you have to complete those targets, right? So like personally, I will give you answer about myself. I'm a field oriented person. I was here, I worked in a shrimp farm for 6 months. At my PG, PhD, I worked in a shrimp farm. After that, I insist my students, I take them to the field, and personally, every faculty tries to take the students to the field and give them the basic to advanced knowledge. So, if those encounters are there, I feel sorry and I beg your pardon from my student. But yes, it is us that we need to give to the students. Thank you so much. धन्यवाद. स्तरी आहे आणि प्रत्येकाच्या समस्या या वेगवेगळ्या आहेत. मला वाटतं त्या एकेका लेक्चरवर आपण जर असे प्रश्न विचार प्रत्येकाच्या मनात येतीलच आहेतच आणि असे असंख्य प्रश्न केवळ एकाच लेक्चरवर होतील, तर माझं एक सजेशन असेल की आपण फक्त 4-5 मुख्य प्रश्न प्रत्येक लेक्चर नंतर घेऊया. आणि उर्वरित माझं सजेशन असं असेल की फक्त मी माझ्या वैयक्तिक मला जे आता पाठवले असेल मी पण एक्सटेन्शनचा माणूस आहे, मला पाठवले ती गोष्ट तुम्हाला सांगतो. आपला हा कार्यशाळेचा एक ग्रुप आहे. या ग्रुपवर सगळे आपण मत्स्य शेतकरी आहात, त्यामध्ये या सायंटिस्टना ऍड करा आणि आपले जर प्रश्न असतील तर त्यांना टॅग करून म्हणजे @माधुरी पाठक हा प्रश्न त्यामुळे काय होईल, आताचा आपला जो वेळ आहे तो पण वाचेल आणि एक क्वालिटी डिस्कशन्स इथे होतील. आता आम्ही काय शिकवतो याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. आमची एज्युकेशन पॉलिसी आम्ही ठरवत नाही, ती वरून ठरवली जाते अँड दॅट वी युजली फॉलो. ओके, वी आर नो राईट टू मेक एनी चेंजेस. Up to certain extent we can make changes, but not 100%. So we are just the government servants. We are having restrictions, we are having limitations. Within that limitations we are working. Okay, but if you wish, you can take help of us and we will be there to help you. Okay, so मला असं अपेक्षित आहे आणि इथे सगळ्या बसलेल्यांना सगळ्यांना अपेक्षित आहे nobody should point to any specific person. The speaker in front of you is invited guest. Right? He may have some knowledge, expertise in this particular subject. Okay, so I request all of you to just be specific with the subject. Ask only few questions, and later on, if you have any other questions, you can connect with the WhatsApp group and get the answers for the same. Sorry from the organizers' point of view because we are running out of time. So shall we proceed for the next lecture? Yeah. I will Albert sir because we can request Peter आता जे आपल्या लेक्चर होत्या डॉक्टर माधुरी पाठक त्यांचा बघायचं आपण सत्कार केलेलाच आहे. आता आपल्या सर्वांच्या वतीने एक सन्मान चिन्ह या निमित्ताने दिले. मिस्टर अल्बर्ट फरेस्की डॉक्टर माधुरी पाठक. धन्यवाद. थैंक यू माधुरी. थैंक यू अल्बर्ट सर.